भाजपने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी निश्चित झाली। मात्र महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिल्याने आता 1 उमेदवार कोणाचा पडणार याकडे नजर आहेत। विधान परिषदेवर अखेर पंकजा मुंडेंना भाजपने संधी दिली। महायुतीच्या वाट्याला 9 जागा येत असून भाजपच्या कोट्यातून सर्व 5ही उमेदवार भाजपने जाहीर केले, ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे। पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख आणि सदाभाऊ खोतांनाही पुन्हा एकदा भाजपने आपल्या कोट्यातून संधी दिली। विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्याच नावाकडे नजरा होत्या आणि पंकजांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन राजकीय वनवास संपवलाय। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 नावं जाहीर झाली आहेत। विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी। केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे। त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो। एक असं विकासभिमुख नेतृत्व म्हणून देवेंद्रजीकडे पाहावं लागेल आणि त्यांनी निश्चितच काम करणाऱ्या माणसांना संधी दिलेली आहे आणि निश्चित या संधीचं आम्ही सोनं करू। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजांना मैदानात उतरवलं होतं, पण पंकजांचं लोकसभेतही शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी पराभव केला। मात्र आता त्यांना विधान परिषदेवर आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। आता चांगली गोष्ट आहे ना। आम्हाला काय, आम्ही काय नको म्हणल्यानं ते घेणार नाहीत का, आम्ही घे म्हणल्यानं घेणार आहेत असं काहीच नाही ना। आणि आमचा काय विरोध असण्याचं कारणच नाही। आम्ही इथून पाठीमागे त्यांना कधी विरोध केला नाही, पण आता त्यांनीच जोडले त्यांच्यात लोकांना आणि मराठा समाज त्यांनी विरोधक मानलाय, त्याला आता आम्ही काय करू शकत नाहीत। आता त्यांना पद मिळालंय याच्यात मराठ्यांचा विरोध असण्याचं काही कारणच नाही। इथून मागच कधी त्यांच्या 5 पिढ्या राजकारणात होत्या तरी मराठ्यांनी कधी विरोध केलाच नाही। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही 2 उमेदवार दिले जाणार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेकडून नीलम गोरे आणि भावना गवळींना संधी मिळेल हे निश्चित झाले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचं नाव निश्चित असल्याची माहिती आहे। शिवाजीराव गर्जेंच्या नावावरून रोहित पवारांनी जोरदार टीका केली। नाही, आता कसं आहे की शिवाजी गर्जे साहेब जेव्हा काम करत होते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जे आव्हाड साहेब म्हणतात ना कपाट ज्याच्यामध्ये आमचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स होते, त्या कपाटाची चावी ही गर्जे साहेबांकडे होती। आणि मध्ये जो विषय चालला होता, काही कागद गेले, त्याचा फायदा कदाचित दादांना झाला असावा। आता गर्जे साहेबच तिकडे गेल्यानंतर त्या फायद्याचं गिफ्ट म्हणून ही MLC दिली जात असेल, ठीक आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे। महाविकास आघाडीचा विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिली। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावर 11 जागेसाठी 12 उमेदवार झाले, त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित। आता कोणाचा उमेदवार पडणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।